नमस्कार, मी ओमकार आणि सुप्रभात सगळ्यांना. गुड मॉर्निंग आणि लोकमतच्या या लाईव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण नेहमी महत्त्वाच्या विषयांवरती भेटत असतो. काही घडामोडी त्या क्षणी घडल्या तर ग्राउंड झिरोवर त्याचा रिपोर्ट द्यायचा प्रयत्न करतो. आत्ता तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकत असाल तर मी आत्ता विधान भवनाच्या बाहेर उभा आहे आणि गेले कालपासून जे अधिवेशन सुरू झालं आहे महाराष्ट्र राज्याचं, म्हणजे अशा सरकारचं अधिवेशन ज्या सरकारच्या वैधतेबाबतचे, ज्या सरकारच्या लीगल आणि आणखी तांत्रिक ज्या सगळ्या टेक्निकल ग्लिचेस आहेत या सगळ्याबद्दलचे प्रश्न प्रलंबित असताना, या सगळ्याबद्दलच्या केसेस कोर्टात सुरू असताना आणि या सगळ्याबद्दल अगदी चिन्हापासून ते पक्षाच्या नावापर्यंत निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली असताना असे सगळे इश्यूज पेंडिंग आहेत. अशा सगळ्या सरकारचं हे अधिवेशन सुरू झालं आहे. तुम्हाला सगळ्यांना सत्तांतराची सगळी समीकरणं माहिती आहेत, कशा पद्धतीने भाजपने आता राज्यामध्ये आपल्या सरकार आणलं आहे. पण अधिवेशनाचा दुसरा दिवस आता सुरू होतं आहे आणि आजच्या कामकाज पत्रिकेनुसार लक्षवेधी घेतली जाणार आहे. म्हणजे स्टार्ट क्वेश्चन जे असतात, जे महत्त्वाच्या क्वेश्चन्सवरती चर्चा घडून यावी असा त्याचा उद्देश असतो, हे सगळे पार पडणार आहेत. पण या सगळ्यापेक्षा कालपासून जे राजकारणाने रंग धरला आहे हा फार वेगळ्या लेवलला आहे. कारण आत्ताच्या लाईव्हमध्ये आपल्याला अंतर्गत समीकरणं काय चालतात ही समजून घ्यायची आहेत आणि ती कोणकोणती ते आपण आणि जाणून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं, अंबादास दानवे आणि शरद पवारांची भेट, जे मी या लाईव्हच्या शेवटाला तुम्हाला सांगेल की इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा शरद पवारांसोबतची जवळीक, म्हणजे जो महत्त्वाचा मुद्दा होता की अजित पवार पैसे येत नाहीत आणि शरद पवारांसोबत आपण गेलं तर शिवसेनेचा लॉस होतोय, हे झाल्यानंतर सुद्धा विरोधी पक्ष नेते विधान परिषदेवरचे शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्या शरद पवारांच्या बैठकीत काय झालं. तिकडे एकनाथ शिंदेंनी बैठक घेतली. एकनाथ शिंदेंनी सगळ्या शिवसेनेचे शिंदे गटाचे जे सगळे आमदार आहेत त्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत आता जशास तसं उत्तर द्यायचं ठरलं आहे. सो या बैठकीत काय झालं आपण समजू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 50 खोके एकदम ओके ही जी चाललेली घोषणा आहे की आदित्य ठाकरे म्हटले की ही बेईमान आहेत आणि यांचं बेईमानीचं सरकार आहे, हे जे सगळी प्रकरणं आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त यशवंतराव चव्हाण म्हणजे YB सेंटर जे आहे त्या ठिकाणी शरद पवारांची अजित पवार वळसे पाटलांपासून बाकीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत जी बैठक झाली, या बैठकांमध्ये काय घडलं आहे आणि त्यावरून आजच्या दिवसात महत्त्वाचे मुद्दे कोणते असतील या सगळ्यावरती आता आपण बोलणार आहोत. हे लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा, कारण इंटरनल गोष्टी असतील, बिटवीन द लाईन्स असतील आणि घडणाऱ्या घटनांबद्दलचे स्पेक्युलेशन्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या 10 मिनिटात द्यायचा आपण प्रयत्न करू. झालं असं, अधिवेशनाची सुरुवात व्हायची होती. पहिलाच दिवस होता. असं वाटलं होतं की अभिनंदनाचा प्रस्ताव होता द्रौपदी मुर्मू यांचा. त्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे शोक प्रस्तावसुद्धा मांडण्यात येणार होता. तर हे सगळे प्रस्ताव सुरू असताना भास्करराव जाधव, जे सध्या शिवसेनेची बाजू म्हणतात, खरं तर भास्करराव जाधव प्रतोद नाही आहेत, इकडं सुनील प्रभू प्रतोद आहेत, पण भास्करराव जाधव जे बाजू मांडण्याआधीच नार्वेकरांनी सांगितलं होतं की प्रस्ताव आणला गेला पाहिजे. आणि जो प्रस्ताव ऑलरेडी प्री प्लॅन्ड होता, यांची जी कामकाज समितीची बैठक झाली होती त्यामध्ये सुद्धा तो प्रस्ताव आणण्यात आला होता, द्रौपदी मुर्मू यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव जो होता तो. पण झालं असं, त्या प्रस्तावावरती फक्त अजितदादा पवार जे विरोधी पक्ष नेते त्यांनाच बोलण्याची संधी मिळाली. अजितदादांचं असं म्हणणं होतं की या सगळ्यामध्ये बाजूला भुजबळ साहेब असतील, तिकडे काँग्रेसच्या वतीने थोरात साहेब आहेत, या सगळ्यांना मांडू दिलं पाहिजे. पण त्यावेळीसुद्धा विरोधकांची बाजू तिथे ऐकून घेण्यात नाही आली आणि सांगण्यात असं आलं, नार्वेकरांनी सुद्धा हेच सांगितलं अध्यक्षांनी, आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं किंवा भाजपच्या मुनगुंटीवर सुद्धा लगेच मध्ये बोलू लागले. त्यांनी असं म्हटलं की आता वेळ निघून गेली, कामकाज आता पुढे गेलेलं आहे. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून सत्ताधारी विरुद्ध विरोधक हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष आत्ताच्या अधिवेशनात फक्त इथपुरता मर्यादित नाही आहे. आत्ताच्या अधिवेशनात मुळातला संघर्ष शिंदे गटातली शिवसेना आणि आत्ताची उद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये जास्त पेटला आहे. आणि त्यावरूनच 50 खोके एकदम ओके, जे एकदम जिव्हार लागलेलं वाक्य होतं, याचा व्हिडिओ तुम्ही लोकमतवरती पाहिला असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांनी शंभूराज देसाई आधी गृहराज्यमंत्री होते, आता कॅबिनेट परत मिळालं त्यांना, यांच्या कानात सांगितलं आणि त्यांनी असं म्हटलं की तुम्हाला सगळ्यांसमोर व्हिडिओ फार व्हायरल होते. ते म्हटले पाहिजे का तुम्हाला 50 खोके, पाहिजे का 50 खोके. यावरून खूप गोष्टी दिवसला गेल्यात. सो एक्झॅक्टली आता बैठकीत आपण काय झालं हे आधी आपण समजून घेऊ. या सगळ्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी आधी असं म्हटलेलं होतं, या सगळ्या एकनाथ शिंदे गटाच्या काही नेत्यांनी म्हटलेलं होतं की शिवसैनिक जर फारच पुढे करत असतील तर त्यांना फोडून काढा, त्यांना तोडून काढा. या सगळ्यामध्ये आता शिंदे गटसुद्धा आक्रमक होताना दिसतोय. आणि कालच्या बैठकीत, रात्री जी बैठक झाली, यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ठरली ती म्हणजे येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने आता विरोधक आक्रमक झालेत, पायऱ्यांवरचं आंदोलन असेल, आंदोलनाच्या ठिकाणी गद्दार संबोधलं गेलं आणि ते पण त्यांच्या समोर संबोधलं गेलं. म्हणजे समोर छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी स्मारक आहे, तिथे त्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी गेले होते आणि याच वेळी या सगळ्या घोषणाबाजी झाली आणि ती शिंदे गटाच्या आता कंप्लीट जिव्हारी लागली, हे फार स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिंदेंनी तातडीची बैठक बोलवली. ते म्हटले आता यांना जसाच तसं उत्तर दिलं पाहिजे आणि ते फक्त बाहेर नाही, ते इन हाऊससुद्धा दिलं पाहिजे. अधिवेशनाचा पहिल्या दिवसाचा कल कालचा तुम्ही संपूर्ण पाहिला तर एक गोष्ट क्लिअर झाली की अधिवेशनामध्ये
विरोधकांना बोलू दिलं जाणार की नाही याबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मी स्वतः काल नाना पटोलेंशी बोललो. नाना पटोलेंचं असं म्हणणं होतं की बेसिक गोष्टी काही होत्या ज्याच्यावरती आम्हाला पहिल्या दिवशी बाजू मांडू द्यायला काहीच हरकत नव्हती. अजित पवारांनी तेच म्हटलं, पण थोरात साहेबांना बोलू दिलं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं, म्हणजे बाळासाहेब थोरातांना काँग्रेसच्या वतीने बोलू नाही दिलं. राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवार बोलले असतील, पण अजित पवारांनी संपूर्ण विरोधक म्हणून बाजू मांडलेली होती. आणि शिवसेना जी ॲक्च्युअल आहे, ज्या शिवसेनेचा अजून नक्की गट कोणता काय हे अजून सोक्षमोक्ष लागायचं आहे. इथून प्रतोद सुनील प्रभू आहेत बोलायला, किंवा भास्करराव जाधव बोलणार होते. या दोघांनाही बोलू दिलं नाही. आणि त्यामुळेच आता अध्यक्ष कुठेतरी पार्शलिटी करतायत की काय, असा प्रश्न विरोधकांना पडला आहे. नाना पटोलेंनी सुद्धा याच्यावरती वक्तव्य दिलं. ते म्हटले की आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी मांडायच्या होत्या, पण त्यासुद्धा मांडवल्या जात नाही आणि पहिल्याच दिवशी. त्यामुळे आता हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. आजच्या घडीला दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे शिवसेनेचा स्प्लिट तो आहे, तो सगळीकडेच आहे. तो बाहेरसुद्धा आपल्याला दिसतोय, तो कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय, तो पक्षातला दिसतोय, तो आमदारांचा दिसतोय. पण शिवसेनेचा इन हाऊस स्प्लिट आहे. हा इन हाऊस स्प्लिट फार इंटरेस्टिंग आहे. तो विधान परिषदेवरचा पण आहे आणि मी त्याच्यावरती येणार आहे, कारण अंबादास दानवेंनी शरद पवारांची भेट घेतली. इथे काय झालं मला ते पण तुम्हाला सांगायचं आहे. पण शिवसेनेतला जो इंटरनल स्प्लिट आहे तो इकडे विधानसभेवरती पण आहे, तो विधान परिषदेवरती पण आहे. आताच्या घडीला बैठकीत जशास तसं उत्तर देण्याचं एकनाथ शिंदेंनी क्लिअर केलं आहे. आजपासून म्हणजे पुढच्या 9:30 वाजलेत, 10 वाजता आज कामकाजाला सुरुवात होणार आहे. देवेंद्र फडणवीस ऑलरेडी आलेत. सकाळीच त्यांचा 8:45 त्यांचा 9:15 एक कार्यक्रम होता त्यासाठी. पण जशास तसं उत्तर हे इन हाऊसही देणार आहेत आणि बाहेरही देणार आहेत. म्हणजे ते फोडून काढू तोडून काढू ह्या घटना झाल्या असतील ते ठीक आहे, पण आत्ता आजच्या या मंत्र्यांच्या वतीने बोलायला कोण उभं राहतं हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. कारण लक्षवेधीमध्ये सरकारने मांडलेल्या मुद्द्यांवरती त्यांना क्रॉस करण्यासाठीच आज अजित पवारांनी सुद्धा कंबर कसली. राष्ट्रवादीची त्याच संदर्भात बैठक पार पडली आणि राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे काही मुद्दे झालेत. त्याच्या आधी मी तुम्हाला आत्ताच्या अधिवेशनाचे काही तांत्रिक मुद्दे आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. जसं की संतोष बांगरांचं जे प्रकरण आहे ते प्रकरण आज पेटू शकतं. ते प्रकरण खरं तर काल पेटणं अपेक्षित होतं, पण त्याबद्दल कोणी बोललं नाही. म्हणजे मी असं कालच्या लाईव्हमध्येही म्हणालो होतो की सुदैवाने बांगरांकडे मंत्रिपद नाही, नाहीतर हे अख्खं अधिवेशन बांगरांनी राजीनामाच द्यावा यावरती गेलं असतं. आणि आणखी एक मला वाटतं, एक ट्रेडिशनली म्हणजे तुम्ही आधीची जर अधिवेशनं पाहिली असतील तर 30 दिवस 35 दिवस काही काही अधिवेशनं 38-39 दिवस चाललेली अधिवेशनं आहेत. जनतेच्या प्रश्नांवरती चर्चा झाली पाहिजे, वेगवेगळी विधेयकं मांडली गेली पाहिजेत, अशी ती सगळी अधिवेशनं आहेत. आताचं अधिवेशन 17 ते 25 यामध्ये पण 3 सुट्ट्या, 5 कामकाजाचे दिवस. आणि 5 कामकाजाच्या दिवसांमध्ये सुद्धा विरोधकांना एखादा मुद्दा पटला नाही आणि सरकारने जर कालसारखंच केलं की सरकार म्हटलं की नाही आता वेळ पुढे निघून गेली, आपण आता पुढच्या टप्प्यात जाऊ, नाही आता पुढच्या टप्प्यात जाऊ, तर कामकाज होणारच नाही, तुमचे आमचे प्रश्न सुटणारच नाही. ही गोष्ट फार क्लिअर आहे. आताच्या घडीला अंबादास दानवे आणि त्यांच्या आधी आणखी एक महत्त्वाचा आपण मुद्दा घेऊ की एक्झॅक्टली व्हीपच्या बद्दल इश्यू काय आला. आता झालं असं, दानवेंचं किंवा सुनील प्रभू जे शिवसेनेचे प्रतोद आहेत यांचं असं म्हणणं आहे की आम्ही व्हीप जारी केलेला आहे. सो आता व्हीपचा पण म्हणजे तुम्हाला माहिती असेल व्हीपचा अर्थ काय, की एखादा पक्षादेश येतो, त्या पक्षाच्या उमेदवारांनी त्या पक्षाच्या ज्या निवडून त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सगळ्या उमेदवारांनी पक्षाने सांगितलेली कृती करायची असते. आता मुळात स्प्लिटच असा आहे की ज्यामध्ये व्हीप हा लिटरली फुटबॉल झाला आहे. मी फार जबाबदारीने शब्द वापरतो, पण व्हीप हा लिटरली फुटबॉल झाला आहे आणि तो व्हीप प्रत्येकजण लाथाडतोय का, अशी आत्ताची हाऊसमधली परिस्थिती. त्याचं कारण असं आहे, शिंदेचा गट म्हणतो की आम्हाला तुमचा व्हीप लागू होत नाहीत कारण मेजॉरिटी आमच्याकडे शिवसेना आम्ही, त्यामुळे आम्ही काढू तो व्हीप आहे, त्यामुळे गोगावले जो काढतील तो व्हीप आहे. इकडं शिवसेना म्हणते की हे प्रकरण अजून न्यायालयात पेंडिंग आहे, न्यायालयाने याच्यावरती कोणताच क्लिअर निर्णय दिलेला नाही आहे. आणि खरी शिवसेना, जी शिवसेना ॲज अ कमिटी म्हणून, जी शिवसेना पक्ष म्हणून फॉर्म झाली, किंवा आपण असं म्हणू की जी शिवसेना ॲज अ कॉन्स्टिट्यूशन, शिवसेना स्वतःचं संविधान आहे, त्याशिवाय पक्षाला लिगल मान्यता मिळत नाही, निवडणूक आयोग देतही नाही, हे सगळं झालं. तिथून सुनील प्रभूंचं असं म्हणणं आहे की शिवसेना आमची आणि त्यामुळे आम्ही जो व्हीप दिला आहे तोच कन्सिडर होणार. आता अध्यक्षांची भूमिका यामध्ये फार महत्त्वाची आहे. आज जर ठराव मांडले गेले, आज जर लक्षवेधीमध्ये काही महत्त्वाच्या घटना पुढे आल्या, त्यासाठी जर व्हीप लागू केला असेल तर व्हीप कोणाचा कन्सिडर करावा यामध्ये अध्यक्षांची भूमिका फार महत्त्वाची ठरणार आहे. आताच्या घडीला ज्याचा व्हीप कन्सिडर होईल तोच पक्ष म्हणून अधिकृत आहे, हे याच्या आधी क्लिअर आहे. आणि आत्ता 164 जी मेजॉरिटी मिळाली, ज्या मेजॉरिटीने 164 मतं पडून फ्लोअर टेस्ट घेतली गेली, मग अध्यक्ष निवडून आले नार्वेकर, त्यानंतर पूर्ण सरकार स्थापन झालं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्हीप कोणाचा कन्सिडर केला जाणार, कारण येणाऱ्या काळातल्या सरकारांसाठी, अगदी देशभरातल्या सरकारांसाठी महाराष्ट्राची विधानसभा आणि महाराष्ट्राचं विधान भवन हे येणाऱ्या काळातल्या सगळ्याच, म्हणजे 22 तारखेला निर्णय लागणार आहे, पण त्याच्या आधीसुद्धा आता जे सगळं कामकाज चाललं आहे हे सगळं येणाऱ्या काळात सगळ्यांसाठी एक दिशादर्शक ठरणार आहे. कारण इतका मोठा स्प्लिट देशाच्या पाठीवरती याच्या आधी कधीच झालेला नव्हता. त्यामुळे शिंदेच्या बैठकीत आता
एक बेसिक गोष्ट ठरली ती म्हणजे व्हीप हा गोगावलेच लावतील, कारण ते शिंदेच्या बाजूने उभे आहेत. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, येणाऱ्या काळात कालचा जो नरेटिव्ह क्रिएट झाला ना, काल तुम्ही माध्यमांमध्ये मला प्रेक्षक म्हणून तुम्ही किती बातम्या पाहिल्यात की नाही मला खरं तर कल्पना नाही याची इथे उभं राहून, पण कालचा जो नरेटिव्ह सेट झाला होता ना, हा आदित्य ठाकरेंच्या मागे काल मीडिया होता. आदित्य ठाकरेंची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ठाकरे फार वेळ आदित्य ठाकरे काल बसलेले नव्हते. त्यांच्या बाजूने शिवसेनेच्या जी ॲक्च्युअल शिवसेना आहे त्यांच्या बाजूने काल हाऊसमध्ये बाजू मांडण्यासाठी भास्करराव जाधव होते. पण हा जो सगळा आता स्प्लिट तयार झाला आहे याच्यावरती एक असं नरेटिव्ह तयार झालेलं आहे की आदित्य ठाकरेंना या सगळ्यातून सिंपथी मिळते, किंवा त्यापेक्षाही पुढे जाऊन मी असं म्हणेन की आत्ताच्या घडीला कशा पद्धतीने 50 खोके ओकेला यांनी रिप्लाय दिलेला आहे, तो रिप्लाय फारच मवाळ होता की काय, आणि खरंच मग यांची अशी सेटलमेंट झाली की काय, असा खूप साऱ्या लोकांना प्रश्न पडला. कालच्या लाईव्हमध्ये सुद्धा मी पाहिलं, लोकांच्या खूप कमेंट्स आलेल्या होत्या. आताही तुमच्या काही कमेंट्स घ्यायचा थोड्या वेळाने प्रयत्न करतो. पण त्यामुळेच शिंदेंनी तातडीची बैठक बोलवली. या बैठकीमध्ये शिंदेंनी सांगितलं की येणाऱ्या काळात आपल्याला आहे ते बोलायचं आहे, जसंच तसं उत्तर द्यायचं आहे. आणि आत्ताच्या घडीला तुम्हाला आणखी एक पटकन माहिती येतो आणि त्यानंतर मी लाईव्हचा महत्त्वाचा जो पुढचा मुद्दा आहे तो घेऊ आपण. सो अंबादास दानवे आणि शरद पवारांच्या भेटीचा आताच्या घडीला तत्काळ शिंदेंनी, ज्यांची म्हणजे तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं आहे, पण त्यांना अतिरिक्त उत्तर देण्यासाठी काही खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मी पटकन पुढचे 10 सेकंदात ती लिस्ट काय तुम्हाला वाचून दाखवतं. सो उदय सामंतांकडे आता माहिती तंत्रज्ञानसुद्धा देण्यात आलं आहे. म्हणजे जी खाती देवेंद्र फडणवीसांकडे एक्स्ट्राची होती, किंवा जी खाती ज्या खात्यांचं अजून वाटप व्हायचं, म्हणजे आणखी जेव्हा सेकंड कॅबिनेट एक्सपान्शन होईल त्यावेळी ही खाती दिली जातील, त्या खात्यांचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. याचा अर्थ उदय सामंत जर उद्योगमंत्री असतील तर उदय सामंतांना माहिती तंत्रज्ञान खात्याबद्दल जर कोणी प्रश्न विचारला तर माहिती व तंत्रज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी या खात्याबद्दलचा कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तरदायित्व उदय सामंतांकडे असेल. सो अशी टेम्पररी मिनिस्टर्स आता काही करण्यात आले. ते कोण कोण बघू. उदय सामंत यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आहे, परिवहन जे ते शंभूराज देसाईंकडे देण्यात आलं आहे. त्यानंतर दादा भुसेंकडे पणन देण्यात आलं आहे. संजय राठोड यांच्याकडे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य देण्यात आलेलं आहे. यासोबत तानाजी सावंत जे आहेत त्यांच्यासोबत मृद आणि जलसंधारण देण्यात आलं आहे. तर अब्दुल सत्तार आता कृषी मंत्री झालेत. अब्दुल सत्तारांकडे त्याच्यासोबतच मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन खात्याची जबाबदारी देण्यात आली. ह्या इन हाऊस टेम्पररी जबाबदाऱ्या वाटल्यात. या खात्यांबद्दल जर कोणी प्रश्न विचारले त्याची उत्तरं या मंत्र्यांना द्यावी लागतील. दीपक केसरकर ज्यांच्याकडे मराठी भाषा वगैरे सगळं आहे त्यांच्याकडे पर्यावरण आणि वातावरणीय बदल पण देण्यात आले. याच्या व्यतिरिक्त संदीपान भुमरेंकडे अल्पसंख्याक आणि अवकाफ ही अशी खाती देण्यात आली. आता जो आपण पुढच्या आत्ताच्या लाईव्हच्या स्लॉटमध्ये मला त्याबद्दल बोलायचं आहे, आणि तो फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे. कारण तुम्हाला जर आठवत असेल, आता व्हीपचा फुटबॉल झाला इथपर्यंत झालं, त्यानंतर आजचा जो काय सगळा राजकीय शिमगा आता तुम्हाला पाहायला मिळेल आज, तोही तुम्हाला दिसेल. पण आत्ताच्या घडीला राष्ट्रवादीची वाय.बी. चव्हाणवरती बैठक झाली. अजित पवार उपस्थित होते, स्वतः खुद्द शरद पवार साहेब आले होते, त्यानंतर वळसे पाटील होते, राष्ट्रवादीचे सगळे मोठे नेते आलेले होते. काल जी स्ट्रॅटेजी विरोधकांनी म्हणून एकत्र मांडलेली होती त्या स्ट्रॅटेजीला यश येताना दिसतंय असा एक प्रथम दर्शनी आत्ताचा अंदाज आहे. आणि त्यामुळे शिंदेंनी पण तातडीने बैठक घेतली. त्यामुळे आजचं नरेटिव्ह कदाचित वेगळं सेट होऊ शकतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अजून दिवस कामकाजाला सुरुवात होईल खरं तर अजून अर्धा तासामध्ये. पण राष्ट्रवादीच्या बैठकीत काही महत्त्वाचे मुद्दे डिस्कस झालेत, ते आपण कोणते आपण पाहून घेऊयात. राष्ट्रवादी सध्या अजित पवारांनी कामकाज बैठकीनंतर सांगितलं होतं की विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. ज्या ठिकाणी फ्लड आला आहे, तिकडे पैनगंगा असेल, गोदावरीच्या खालच्या मराठवाड्यातून पाणी जे पुढे निघून जातं तिकडचा काही भाग असेल, या नद्यांच्या पात्रामुळे झालं आहे असं की बऱ्याच ठिकाणी जी शेतं होती ती शेतं त्या नद्यांच्या किंवा धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये आली आणि फ्लड मॅनेजमेंट जमलेलं नाही असं नाना पटोलेंनी पण आरोप केला होता. ते नागपूर गोंदिया साईडला फिरून पाहिले होते, त्यांनी पण त्याचा सगळा आढावा दिला. लोकमतच्या आमच्या काही प्रतिनिधींनी सांगितलं की खरंच या प्रमाणात हे असं झालं आहे की मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी किंवा फ्लड आला आहे, तिथे पाण्याचं प्रमाण वाढलं, पाऊस झाला आहे, शेतपिकाचं नुकसान झालं आहे. आणि काय आपण समजून घेतलं पाहिजे, खरीप हंगाम ऐन पीकवरती, ज्या खरीपावरती म्हणजे ज्या मान्सूनवरती आपला खरीप हंगाम ठरतो, ज्या खरीपावरती आपलं अख्ख्या देशाचं वार्षिक बजेट ठरतं आणि पैसा जनरेट कसा होणार, किती आवक होणार, किती आपण निर्यात करणार, या सगळ्याची गणित या खरीप हंगामावरती ठरतात. तो थेट अफेक्ट झाला आहे महाराष्ट्राच्या बाबतीत. त्यामुळे मग करसंकलन असेल, त्यात येणारं उत्पन्न असेल, महाराष्ट्र आणखी कोणत्या गोष्टी बाहेर निर्यात करणार असेल तर त्या गोष्टी असतील, या सगळ्यावरती आता अफेक्ट झाला आहे. आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आज विरोधक
शेतीचा विषय असेल, शेतकऱ्यांना मदतीचा विषय असेल, ज्या NDRFच्या निकषानुसार त्यांना मदत करण्यात आली आणि ज्या NDRFच्या निकषानुसार 3 पटीने मदत करण्यात आली सांगण्यात आलेलं आहे, ते NDRFचे निकष आता जुने आहेत असं सांगण्यात येते. अर्थात देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की मोदीजींनी ते NDRFचे 2003चे निकष होते त्यामध्ये सरकार आल्यानंतर बदल केला आहे. ही पहिली स्ट्रॅटेजी आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय, आत्ता पॉलिटिकली ज्या पद्धतीने घेरलं जात आहे संतोष बांगर प्रकरणामध्ये, ते सुद्धा होणार हे आता फार अपेक्षित आहे. फक्त इतकंच नाही तर पूरपरिस्थिती असेल, त्याच्यासोबत आणखी विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये आज विधेयकांचं लक्षवेधीमध्ये ज्या आज देवाणघेवाण होईल गोष्टींची, त्यामधले कोणते इश्यू असतील तर यावरती चर्चा होणार आहे. आणि आता लाईव्हच्या शेवटच्या टप्प्याकडे मी वळतो. तुमच्या कमेंट्स काही घ्यायचं पण त्याच्या आधी एक्झॅक्टली शिंदे गटांचं सगळं काय चाललं आपण समजून घेतलं पाहिजे. झालं असं शिंदे गट नाही, अंबादास दानवे आणि शिवसेनेचं जे सगळं राष्ट्रवादीसोबतचं कनेक्शन आहे समजून घेतलं पाहिजे. महाविकास आघाडी जन्माला आली त्यावेळी खरं तर शरद पवारांचं त्या महाविकास आघाडीच्या स्थापनेतलं महत्त्व, त्या महाविकास आघाडीच्या स्थापनेतला इनिशिएटिव्ह आणि भाजपला विरोधी बाकांवरती बसण्यासाठी किंवा भाजपला थेट मॅन्डेट मिळाल्यानंतर सुद्धा विरोधी बाकांवरती ढकलण्यासाठीची जी स्ट्रॅटेजी होती ती सक्सेसफुल झाली होती आणि म्हणून 2.5 वर्ष सरकार आलं. शरद पवारांचं महत्त्व त्यावेळी होतं कारण सरकारच थेट त्यांचं होतं. पण आताच्या घडीला आपण जर पाहिलं या सगळ्यामध्ये काही गोष्टी फार इंटरेस्टिंग चालल्यात आणि त्या कोणत्या पातळीवर चालल्यात हे आपण समजू की शिवसेनेचे जे नेते आता गटातून बाहेर पडले त्यांनी सुरुवातीला अजित पवारांवर टीका केली. त्यांचं असं म्हणणं होतं की अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत, अजित पवार पैसेच देत नाहीत, अजित पवार त्यांच्याच आमदारांच्या किंवा ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले त्याच मतदारसंघात कसे पैसे वाटप करतात आणि तिथे त्यामुळे राष्ट्रवादी आता वाढती असं सांगण्यात येतं आणि तिथे पक्षाला त्या सगळ्याचा फायदा होता असं सांगण्यात येतं. आता झालं असं, परत वित्त खातं देवेंद्र फडणवीसांकडे गेले, त्यामुळे आता जे आमदार बाहेर पडले शिवसेनेतून शिंदे गटात गेले त्या सगळ्यांना पैसे मिळवण्यासाठी, निधीसाठी परत फडणवीसांवरती डिपेंडेंट राहावं लागणार हे खूप स्पष्ट आहे. शरद पवारांना किंवा अजित पवारांना ह्या सगळ्या फुटीमध्ये एक 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 काय म्हणू की एक विलन तयार केलं गेलं आणि ते कसे विलन आहेत आणि पवारांसोबत उद्धव ठाकरेंनी जाऊ नये तसं झालं तर शिवसेनेचं फार नुकसान होतं आहे आणि हे नुकसान पक्षाचं होतं हे सांगण्याचा तो सगळा प्रयत्न होता. आता झालं असं या सगळ्यामध्ये अंबादास दानवे जे विरोधी पक्षनेते आहेत यांनी शरद पवारांची भेट घेतली. सध्या विधान परिषदेचं समीकरण कसं आहे मी तुम्हाला तेही समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्याआधी या बैठकीत नक्की काय झालं हे आपण आधी ऐकून घ्यायचा प्रयत्न करू. याच्या आधी तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरे शरद पवार यांचे नातेसंबंध असतील, ठीक आहे, बाळासाहेब आणि शरद पवार मित्र होते, पण उद्धव ठाकरे महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून या दोघांचे संबंध, दुसरं महत्त्वाचं संजय राऊत या दोघांमधले नेक्सस आहेत, संजय राऊत या दोघांमधला एक ब्रिज आहेत असं म्हटलं यायचं, कारण संजय राऊत पवार साहेबांबद्दल बिलकुल ऐकून घेत नाहीत. ते म्हणतात की ज्येष्ठ नेते वगैरे हे सगळं मान्य आहे, पण शरद पवार साहेबांच्या विरोधात कोणी बोलल्यानंतर संजय राऊत त्याला प्रत्युत्तर द्यायचं काय. संजय राऊतांचा तुम्हाला दिल्लीतल्या अधिवेशनाचा फोटो आठवत असेल, शरद पवार साहेब तिथे बसले होते आणि राऊत त्यांना असे खुर्ची घेऊन आले आणि तो फोटो फार व्हायरल झाला होता, खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या. पण म्हणजे शिवसेना फुटण्यासाठी जी महत्त्वाची कारणं सांगण्यात आली त्या महत्त्वाच्या कारणांमध्ये शरद पवार आणि अजित पवार ही दोन फार इंटरेस्टिंग आणि दोन फार महत्त्वाची कारणं होती. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा असं म्हटलं जात होतं की तरी उद्धव ठाकरे विचार करतील की शरद पवारांसोबत किती जवळीक ठेवायची, शरद पवारांसोबत राजकीय नातेसंबंध कसे ठेवायचे. तर उद्धव ठाकरेंचं शेवटपर्यंत म्हणणं होतं की पवार साहेबांना सोडून चालणार नाही, शरद पवारांसोबत आपण फारकत घेऊ शकत नाही. आता सरकार पडलं उद्धव ठाकरेंचं, पक्षात फूट आहे ती आता थेट दिसते, अर्थात ती कोर्टात ती लिगल बेसिसवरती, पण थेट पक्ष फुटला हे आपण सगळं मान्य करू शकतो. आणि मी म्हटलं की तो इन हाऊसही फुटला आहे, तो विधानमंडळातही फुटला आहे आणि तो बाहेरही फुटला आहे, कारण बाहेर कार्यकर्ते फुटले, जिल्हाधिकाऱ्यांपासून सगळं म्हणजे तालुका लेवलपासून अगदी शाखाध्यक्षापासून वरपर्यंत आमदार खासदारांपर्यंत फूट असलेली आत्ताच्या घडीला समोर आली. पण इतकं होऊन सुद्धा अंबादास दानवे पहिला दिवस संपला अधिवेशनाचा आणि झालेला त्यांचा कार्यकाळाचा पहिलाच दिवस होता त्यांच्या आयुष्यात, म्हणजे ते पहिल्यांदाच हाऊसचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची निवड झाली आहे. पण ते थेट शरद पवारांना भेटायला गेले आणि यानंतर आता पुन्हा एकदा शिंदे गटाकडून असं नरेटिव्ह तयार केलं जात आहे की इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा जर शिवसेना शरद पवारांकडे जात असेल तर मग उद्धव ठाकरेंचं महत्त्व या सगळ्यामध्ये काय आहे असा शिंदे गटातून आता प्रश्न उपस्थित केला जातो. आता या सगळ्यामध्ये खरं तर महाविकास आघाडी होती तोपर्यंत शरद पवारांना शिवसेनेचे नेते भेटणं फार स्वाभाविक होतं, पण अधिवेशन चालू असताना ज्या भेटीगाठी होतात, अधिवेशन चालू असताना महाराष्ट्रातलं राजकारण एकदम असा पीक लेवलला असतं आणि सध्या अधिवेशन नसतं तरीसुद्धा महाराष्ट्रातलं राजकारण देशात सगळ्यात पिकलं आणि सगळ्यात चर्चेला जाणारा विषय. पण हे सगळं सुरू असताना सुद्धा ज्यावेळी अंबादास दानवे पहिलं हाऊस संपल्यानंतर थेट शरद पवारांच्या भेटीला गेले वाय बी चव्हाणला, याचे खूप वेगवेगळे अर्थ निघाले.
अंबादास दानवेंचं म्हणणं होतं की ठीक आहे, नॉर्मल भेट होती, सगळं मान्य आहे, पण सध्या विधान परिषदेतलं गणित काय आपण हे समजून घेऊ. त्याचं कारण असं आहे की अंबादास दानवेंची विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली आहे, पण त्याला मंजुरी नीलम गोऱ्यांनी दिली, जे नीलम गोरे आता इथे उपसभापती आहेत. विधान परिषदेला अजून पूर्ण सभापती नाही आहे आणि विधान परिषदेला नाही आहे. आणि विधानसभेचा जर आपण अनुभव घेतला किंवा विधानसभेतून आपण जर धडा घेतला तर आपल्याला एक गोष्ट जाणवेल, नरहरी झिरवळ होते म्हणजे नाना पटोले यांनी जसं विधानसभेचं पद सोडलं ते प्रदेशाध्यक्ष म्हणून आले, त्यानंतर नरहरी झिरवळ हे काय यांनी 2-3 माझ्या माहितीनुसार 3 हाऊसेस चालवले त्यांनी, 3 अधिवेशनं त्यांनी चालवली कोविड नंतरची प्रभारी म्हणून. ते आहेत उपाध्यक्ष, ते आहेत राष्ट्रवादीचे, बरोबर, दिंडोरी मतदारसंघ त्यांचा. त्यांनी 16 आमदारांच्या निलंबनाची कारवाई कायम ठेवली, ज्याला शिंदे गटाने कोर्टात चॅलेंज केलं. आता झालं असं, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि 16 जणांचं निलंबनचा स्टेटस को मेंटेन करण्यासाठी, कोर्टातून हे सगळं करून घेण्यासाठी शिंदे गटाने आणि देवेंद्र फडणवीसांनी थेट तिकडे सरकार पडलंच होतं, पण त्यांनी अध्यक्ष बसवला. म्हणजे उपाध्यक्षाच्या वरती आणखी एक त्यांनी महत्त्वाचा जो माणूस असतो तो बसवला. आणि त्या व्यक्तीने म्हणजे नार्वेकरांनी निर्णय असा दिला की शिवसेनेचा जो स्प्लिट आहे तो शिवसेनेचा स्प्लिट कुठे नाहीच आहे, मला एकच शिवसेना दिसते आणि ती शिवसेना जी मेजॉरिटी त्यांची आहे, म्हणजे मला एक शिवसेना दिसते, ती शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही, ती शिवसेना शिंदे गटाची शिवसेना आहे. आणि तीच शिवसेना, ज्या शिवसेनेला मी मान्यता देतो आणि त्यांना मी त्यांची मेजॉरिटी मी फ्लोर टेस्टमध्ये कन्सिडर करतो. आता हाच नियम जर विधान परिषदेवरती लागू झाला, हाच नियम किंवा अशाच पद्धतीने विधान परिषदेवरची जर सूत्र फिरवायचा प्रयत्न झाला, तर एक गोष्ट 100% सांगतो, अंबादास दानवे मांडत असलेल्या बाजू किंवा अंबादास दानवेंची विरोधी पक्षनेते म्हणून झालेली निवड याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात. कारण त्यांना परवानगी दिली आहे, त्यांचं जे अप्रुव्हल दिलं ते नीलम गोरेंनी दिलं आहे. आणि आता विधान परिषदेवरची सध्याचं गणित असं आहे, भाजपकडे 24 जागा आहेत, शिवसेनेकडे 11 आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी दोघांकडे 10-10 जागा आहेत. ठीक आहे, आता 16 जागा रिक्त आहेत, यातल्या 16 जागांमध्ये कोण आहेत, 4 जागा ते भरू शकतात, ठीक आहे, पण 12 जागा ह्या राज्यपाल नियुक्त जी यादी आहे त्यांच्या 12 जागा आहेत. 16 जागांचं गणित आहे, त्यातल्या 4 जागा आहेत, 3च जागा रिक्त आहेत, कारण एक जागा आहे 13वी, ती आहे उद्धव ठाकरेंची. उद्धव ठाकरेंनी अजून विधान परिषदेचा राजीनामा दिलेला नाही. काल सुनील प्रभूंना विचारलं, सुनील प्रभू असं म्हणालेत की राजीनामा दिला आहे तो तिकडे अजून ॲक्सेप्ट झालेला नाही आहे. पण थोडक्यात काय, उद्धव ठाकरे अजूनही विधान परिषदेचे मेंबर आहेत. पहिली गोष्ट, 16 जागांमधले आता उरल्या 15 जागा उद्धव ठाकरेंनी अजून राजीनामा दिलेला नाही, त्यामुळे 15तल्या 12 जागा ह्या राज्यपाल नियुक्त आहेत. राज्यपाल नियुक्तांची यादी ऑलरेडी महाविकास आघाडी सरकारने दिलेली होती, ज्याच्यामध्ये खडसेंचं नाव वगैरे आहे, अशा सगळ्या चर्चा चाललेल्या होत्या. अर्थात खडसेंना राष्ट्रवादीनंतर निवडून आणलं वरती परिषदेवरती जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा. पण ही जी सगळी यादी होती, या यादीमध्ये आता हीच नावं राज्यपाल 2.5 वर्षांत अप्रूव्ह करणार नाहीत, असं आत्ताचं राजकीय परिस्थिती बघता दिसतं. याचं कारण असं आहे की हाऊसला पुन्हा एकदा ठराव करावा लागेल या सगळ्यासाठी आणि त्यांना सांगावं लागेल की आम्हाला यादी रिवाईव्ह करायची आहे आणि त्यानंतर रिवाईव्ह जी नावं असतील ती आम्ही राज्यपालांकडे सुपूर्द करू. आताची यादी जी राज्यपालांनी दिली ती अशी ॲक्सेप्ट केलेली नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरती काही प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं कारणच नाही. पण हे समजून घेतलं पाहिजे, राज्यपालांनी 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारला या 12 परिषदेच्या आमदारांवरून अक्षरशः तंगवलं. यातले कोर्टातले आणखी काही विषय असतील किंवा नसतील हा भाग वेगळा राहिला, पण राज्यपालांना 12 जे नियुक्त आमदार करायचे असतात परिषदेवरती त्याच्यासाठी अक्षरशः तंगवलं. आता झालं असं की 16तली 1 जागा उद्धव ठाकरेंची गेली, उरल्या 12 जागा राज्यपाल घेणार आहेत. ती यादी आता हे सरकार येणार आहे लवकरच रिवाईव्ह करेल असं दिसतंय आणि मग परिषदेवरती कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण आताच्या घडीला उरल्या फक्त 3 जागा. असं झालं तर भाजपच्या 24 जागा प्लस शिंदे गटातले परिषदेवरचे जे आमदार असतील 11 आत्ता जे शिवसेनेचे आहेत त्यातले काही जण तिकडे शिंदे गटाला समर्थन देतील. सो भाजपच्या 24 जागा आहेत त्या आणखी पुढे जातील आणि प्लस 12 जे येऊन बसतील ते 12 जण प्लस भाजपलाच ॲड होतील. म्हणजे हा आकडा आत्ता भाजपचा जर पाहिला हा तर जवळपास आता 35-40 पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे मग तसं झालं तर विधानसभेमध्ये त्यांची 164 मेजॉरिटी आहेच आहे आणि विधान परिषदेवरती भाजपची परत मेजॉरिटी येईल. म्हणजे आत्ता 24 जागा प्लस 12 जागा ज्या आणतील त्या आणि 11 शिवसेनेच्या आत्ताच्या जागा आहेत त्या जागा शिवसेनेच्या आणखी तुटतील. त्यातले काही शिंदे गटाला समर्थन देतील आणि ज्यावेळी वोटिंगचा विषय येईल त्यावेळी हे पाहणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण ज्या व्हीपबद्दल आपण बोलतो ना, तो व्हीप कोणाचा कन्सिडर केला जाणार याची परीक्षा आज हाऊसमध्ये होणार आहे. त्यामुळे आज हाऊसमध्ये काय होतं हे पाहणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे.
शिवसेनेचे नेते ज्यावेळी शरद पवारांची भेट घेत आहेत, राष्ट्रवादीचं वेगळं प्लॅनिंग चाललं आहे, YB चव्हाणवरती राष्ट्रवादी म्हणतं की आणखी आक्रमक झालं पाहिजे, विरोधकांचा एक मोठा नरेटिव्ह तयार केला पाहिजे, विरोधकांची एक मोड बांधली पाहिजे. हे सगळं सुरू असताना शिवसेनेचे इंटरनल कलह येत्या 22 ऑगस्टला लागणार आहेत. 25पर्यंत अधिवेशन आहे, त्यामुळे 22चा निर्णय अधिवेशनावरती सुद्धा प्रभाव टाकू शकतो अशी आत्ताची परिस्थिती आहे. जे CGI रमण्णा आहेत ते रिटायर होत आहेत, त्यांच्या जागी ललित नावाचे नवीन CGI येत आहेत. सो जाता जाता रमण्णा काही बेंचमार्क सेट करतायत का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण सुप्रीम कोर्ट जो आता शिवसेनेबद्दल निर्णय देणार आहे तोच निर्णय येणाऱ्या काळात देशात ज्या ज्या ठिकाणी, म्हणजे आपण फेडरल स्टेट्स म्हणून सगळे आहोत, आपण संघराज्य पद्धती आहोत, प्रत्येक राज्यात निवडणुका होतात आपल्याकडे, त्या ठिकाणी जर असे राजकीय पेच तयार झाले, त्या ठिकाणी जर अशा पद्धतीचा स्प्लिट तयार झाला तर मग महाराष्ट्राचा जो कोणता निर्णय असेल महाराष्ट्राच्या शिवसेनेबद्दल दिलेला तोच निर्णय तिकडे त्याचे रेफरन्सेस किंवा त्याचे आपण सायटेशन ज्याला आपण म्हणतो ते साईट केला जाईल तो निर्णय तिथे, की याआधी असं असं झालं होतं, त्यावेळी असं सांगितलं गेलं होतं. आणि जर तो सुप्रीम कोर्टने लागू केला तर असं होऊ शकतं की तो देशातल्या सगळ्या हायकोर्ट्सला लागू होऊ शकतो. आणि जर तसं झालं तर हा स्प्लिट फार वेगळ्या लेवलला जाईल असं वाटतं. आणि तो देश पातळीवरती आणि एका लोकशाही मानणाऱ्या आणि लोकशाही फॉलो करणाऱ्या देशातल्या ह्या सगळ्या घडामोडी आहेत. त्यामुळे सरकार पाडणं किंवा सरकारवरती आणणं आणि सरकारात जाऊन बसणं या गोष्टी फक्त सौद्यापुरता, या गोष्टी फक्त एक प्रोडक्ट म्हणून विकल्या जातील आणि या गोष्टी येणाऱ्या काळात फार वेगळ्या लेवलला जातील. आणि कदाचित जी सौदेबाजी किंवा जी ज्याला आपण म्हणतो की फक्त बंडन नसतं, बंडनाच्या मागे आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्यासुद्धा सगळ्या होऊ शकतात असं दिसतंय. सो आजचा दिवस फार इंटरेस्टिंग आहे. त्यानंतर 22 ऑगस्ट, आता त्यानंतर 2 दिवस हाऊस परत चालणार नाही, दहीहंडी आली, रविवार आला आहे, त्यानंतर आणखी एक दिवस अमृत महोत्सवी वर्षाचा एक दिवस पूर्ण कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सो 5 दिवसांचा हाऊस आहे. कालचा एक दिवस संपला आहे. पहिल्याच दिवशी एक गोष्ट फार क्लिअर झाली, ते म्हणजे पहिल्याच दिवशी खडाजंगीला सुरुवात झाली. आम्हाला बोलू दिलं जात नाही असं भास्कर जाधव म्हणालेत. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून आणि इकडून शिवसेना जी उद्धव ठाकरेंची तिकडून भास्कर जाधव यांची भाषणं पाहणं आणि ऐकणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहेत. याचे काही बिटवीन द लाईन्स असतील, काही महत्त्वाचे अर्थ असतील तुमच्यापर्यंत घेऊन येऊच. आत्ताच्या लाईव्हमध्ये इथेच थांबूया.